सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो गाईज, आजपासून तुमच्या इंजिनिअरिंगची ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे. आता तुम्हाला ऑप्शन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे, तुम्हाला प्रेफरन्स कसे सेट करायचे असतात, तर हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. तर ह्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही अजून ह्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर लाईक करून घ्या. चला ह्या व्हिडिओला आपण सुरू करूया. सो सगळ्यात पहिले तुम्हाला इंजिनिअरिंगच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. ह्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. ह्यावर आल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन हा तुम्हाला ऑप्शन दिलेला असेल. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकडे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड हे एंटर करून तुम्हाला हा कॅप्चा एंटर करून तुम्हाला साइन इन करून घ्यायचं आहे. एकदा तुम्ही साइन इन केल्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस येईल. आता ह्या इकडे तुम्हाला काय दिलं आहे, इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म फॉर कॅपराउंड 1, म्हणजे कॅपराउंड 1चा तुम्ही ऑप्शन फॉर्म अजून भरलेला नाही आहे, तो तुम्ही भरून घ्या, हे इकडे तुम्हाला दिलेलं आहे. आता ह्या इकडे तुम्हाला दोन ठिकाणी तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलअप करायचे ऑप्शन दिलेले असतील. सगळ्यात पहिले इकडे तुम्हाला लेफ्ट साईडला दिलेलं असेल फिल ऑर एडिट ऑप्शन फॉर्म, ह्यावर क्लिक करून तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायला सुरुवात करू शकता. नाहीतर तुम्हाला खाली पण ऑप्शन दिलेला आहे प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म, ह्यावर पण तुम्ही क्लिक करून तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायला सुरुवात करू शकता. तर ह्या इकडे मी फिल ऑर एडिट ऑप्शन फॉर्मवर क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस बघायला मिळेल. आता ह्या इकडून तुमची मेन प्रोसेस सुरू होते तुमचे ऑप्शन फॉर्म फिलिंगची. सगळ्यात पहिले तुम्हाला वरती ऑप्शन्स काय काय दिले तर ते मी तुम्हाला सांगतो, म्हणजे त्याच्याने तुम्हाला सगळं कळेल की तुम्हाला कुठलं ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि कुठलं ऑप्शन क्लिक नाही करायचं आहे. सगळ्यात वरती तुम्हाला दिलेलं आहे सिलेक्ट कोर्स नेम, तुम्हाला कुठल्या कोर्ससाठी अप्लाय करायचं आहे, म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला कुठल्या ब्रांचसाठी अप्लाय करायचं आहे. इकडे तुम्हाला सगळे ब्रांच दिलेले असतील, कुठले कुठले इंजिनिअरिंगचे ब्रांचेस आहेत तर ते सगळे तुम्हाला ब्रांचेस दिलेले असतील. जसं की मी इकडे तुम्हाला सिलेक्ट करतो आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इकडे मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी सिलेक्ट करतो आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्या युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहेत, नक्की तुम्हाला मुंबई युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहेत की तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहेत, तर ते सगळे तुम्हाला ऑप्शन दिलेले असतील. आता मला इकडे मुंबई युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहेत, तर इकडे मी मुंबई युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, नक्की तुम्हाला कुठल्या डिस्ट्रिक्टमधले कॉलेजेस पाहिजेत, तरी मी इकडे ऑल सिलेक्ट करतो आहे की मला सगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये कॉलेजेस पाहिजेत, जे पण कॉलेजेस मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात तर ते मला सगळे कॉलेजेस पाहिजेत. त्याच्यानंतर सिलेक्ट इन्स्टिट्यूट स्टेटस, त्या इन्स्टिट्यूटचं स्टेटस काय असलं पाहिजे, ते कॉलेज गव्हर्नमेंट असलं पाहिजे, ते कॉलेज प्रायव्हेट असलं पाहिजे की ते कॉलेज डीम युनिव्हर्सिटीमधलं असलं पाहिजे, तर ते तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. तर मी ते ऑल सिलेक्ट करतो आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट इन्स्टिट्यूट ऑटोनॉमी स्टेटस, ते कॉलेज ऑटोनॉमस असलं पाहिजे की नॉन ऑटोनॉमस असलं पाहिजे, तर ते तुम्हाला इकडे सिलेक्ट करायचं आहे, तर ते तुम्ही इकडून सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर सिलेक्ट इन्स्टिट्यूट मायनॉरिटी स्टेटस, म्हणजे जर तुम्ही कुठल्या मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करत असाल तर तुम्ही हे फिल्टर ह्याकडे लावू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा जर हिंदी मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करत असेल आणि त्याला फक्त त्याच हिंदी मायनॉरिटीच्याच कॉलेजला अप्लाय करत असेल तर तो मुलगा हे फिल्टर ह्याकडे लावू शकतो. म्हणजे तुमच्यासमोर जे पण कॉलेजेस येतील ते त्या मायनॉरिटीमधले कॉलेजेस असतील, सो तुम्ही हे फिल्टर ह्याकडे लावू शकता. तर ह्याकडे मी ऑल सिलेक्ट करतो आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट TFWS स्टेटस, तुम्हाला TFWSचे कॉलेजेस पाहिजेत की नाही पाहिजेत, तर ते तुम्ही इकडून सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही येस सिलेक्ट केलं तर तुमच्यासमोर जे पण चॉईस कोड येतील तर ते सगळे TFWSचे चॉईस कोड येतील. जर तुम्ही इकडे नो केलं तर तुमच्यासमोर सगळे नॉर्मल सीटचे चॉईस कोड येतील. तर ह्याकडे मी ऑल सिलेक्ट करतो आहे आणि मी ते सर्च इन्स्टिट्यूटवर सिलेक्ट करतो आहे. यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली सगळ्या कॉलेजची तुम्हाला नावं दिलेली असतील, जे पण कॉलेजेस मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आहेत आणि ज्या पण कॉलेजेसमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रांच आहे, तर त्या सगळ्या कॉलेजची नावं तुम्हाला इकडे दिलेली असतील. आता फक्त मुंबई युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस का आले, दुसऱ्या युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस का नाही आले, कारण की आपण वरती फिल्टर लावलं आहे की मला फक्त मुंबई युनिव्हर्सिटीचे कॉलेज पाहिजे आणि मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला अप्लाय करायचं आहे. तर त्यामुळे तुम्ही हे फिल्टर लावून सर्च केल्यामुळे हे सगळे फक्त मुंबई युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस आलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे VGTI कॉलेज, तुम्हाला सगळ्यात पहिले VGTI कॉलेज दिलं आहे आणि VGTI कॉलेजचं दोनदा नाव आलं आहे. हे असं का आलं आहे, कारण की तुम्ही TFWSला पण अप्लाय केलेलं आहेत म्हणून. तुम्ही ते चॉईस कोड बघितला तर चॉईस कोड तुम्हाला सगळ्यात पहिले नॉर्मल सीटचे चॉईस कोड पण दिलं आहे आणि ह्याकडे तुम्हाला TFWS सीटचा पण चॉईस कोड दिलेला आहे. सो याकडे तुम्हाला नॉर्मल सीट आणि TFWS हे दोन्ही तुम्हाला चॉईस कोड दिलेले आहेत. तर हे तुम्हाला दोन्ही सिलेक्ट करायचे आहेत जर तुम्ही TFWSला अप्लाय केलं असेल तर. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 1 बाय 1 सगळे कॉलेजेस तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. तर ह्याकडे मी VGTIचं नॉर्मल आणि TFWS हे दोन्ही मी चॉईस कोड सिलेक्ट करतो आहे. त्याच्यानंतर मी विद्यालंकारचं पण कॉलेज सिलेक्ट करतो आहे. विद्यालंकारचं मी नॉर्मल आणि TFWS हे दोन्ही मी चॉईस कोड सिलेक्ट करतो आहे. त्याच्यानंतर मी ठाकूर कॉलेज पण ते सिलेक्ट करतो आहे, नॉर्मल आणि TFWS हे दोन्ही सीट कोड मी ते सिलेक्ट करतो आहे. तर असं तुम्ही 1 बाय 1 सगळे कॉलेजेस तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता मी ते थोडेच कॉलेज सिलेक्ट करतो आहे तुम्हाला जस्ट एक ट्युटोरियल दाखवण्यासाठी की तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी बनवायची आहे, म्हणजे तुम्हाला कसे कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहेत. तर त्यासाठी मी थोडेसेच कॉलेजेस ह्याकडे ॲड करतो आहे. मी इकडे थर्मल कॉलेज पण ॲड करतो आहे. थर्मल कॉलेजचं नॉर्मल आणि TFWS हे दोन्ही मी चॉईस कोड इथे ॲड करतो आहे. आता एकदा तुम्ही कॉलेजेस सगळे ॲड केलेत तर त्यानंतर ॲड सिलेक्टेड ऑप्शन तुम्हाला ते क्लिक करायचं आहे.
एकदा तुम्ही ह्या ऑप्शनवर क्लिक केलं तर तुम्ही खाली पूर्ण स्क्रोल डाऊन केलं तर तुम्हाला खाली सगळे जे पण तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट केले असतील तर ते सगळे कॉलेजची तुम्हाला लिस्ट बघायला मिळेल. म्हणजे जे पण तुम्ही वरती कॉलेजेस सिलेक्ट केले होते तर ते सगळे कॉलेजेस तुम्हाला इकडे दिलेले आहेत. तर हे तुम्ही ते बघू शकता सगळे कॉलेजेस आहेत. जर तुम्हाला ह्याच्यापैकी कुठलं ऑप्शन डिलीट करायचं असेल तर तुम्ही ह्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही डिलीट ऑप्शन करू शकता. म्हणजे जर मला VJTIचं जर मला TFWचा कोड नसेल पाहिजे तर मी ते सिलेक्ट करून डिलीटवर क्लिक करून ते कॉलेज तुम्ही डिलीट करू शकता. सगळ्यात पहिले तुम्हाला सगळे प्रेफरन्स ॲड नाही करायचं आहे, तुम्हाला फक्त कॉलेजेस सिलेक्ट करून घ्यायचे. कारण की तुम्हाला वरती स्टेप्स दिलेले आहेत की सगळ्यात पहिले तुम्ही फक्त तुमचे कॉलेजेस शॉर्टलिस्ट करून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही प्रेफरन्स सेट करा. सो फक्त आधी तुम्हाला कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहेत आणि त्याच्यानंतर सेकंड स्टेपला सगळे तुम्हाला प्रेफरन्स सेट करायचे आहे. आता मी इथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रांच सिलेक्ट केली. आता मला IT ब्रांच पण सिलेक्ट करायची आहे. तुम्ही ते IT ब्रांच बघू शकता की IT ब्रांच कुठे आहे ते तुम्ही IT ब्रांचचे फिल्टर लावू शकता. त्याच्यानंतर सर्च इन्स्टिट्यूट, त्याच्यानंतर खाली सगळे कॉलेजेस येतील. ज्या पण कॉलेजेसमध्ये IT ब्रांच असेल तर ते सगळे तुम्हाला कॉलेजचे नेम्स बघायला मिळतील. ते मी इथे सिमिलर VJTI कॉलेजचे 2 कोड ते सिलेक्ट करतो आहे. त्याच्यानंतर विद्यालंकार मी ते कॉलेज सिलेक्ट करतो आहे आणि मी ते ठाकूर कॉलेज पण सिलेक्ट करतो आहे. तिथे मी थोडेसे कॉलेज सिलेक्ट केले. त्याच्यानंतर ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स ह्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. खाली तुम्ही स्क्रोल डाऊन केलं तर सगळे कॉलेजेस तुम्हाला इकडे ॲड झालेले असतील. तुम्हाला ते ब्रांच पण बघायला मिळेल, कोर्स नेम, तुम्ही कुठले कुठले कोर्सला अप्लाय केलेला आहे. तुम्ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे कॉलेजेस ॲड केलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही IT ब्रांचचे तुम्ही कॉलेजेस ॲड केलेले आहेत. एकदा तुम्ही सगळे कॉलेजेस सिलेक्ट केलेत, जे पण तुमच्या कॉलेज लिस्टमध्ये कॉलेजेस आहेत ते सगळे तुम्ही शॉर्टलिस्ट केलेत. त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता सेव्ह अँड प्रोसीडवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही जाता सेकंड स्टेपमध्ये, ती आहे तुमची सेट युअर प्रेफरन्सेस. म्हणजे तुम्हाला सगळे प्रेफरन्सेस तुम्हाला सेट करायचे आहेत. तुम्ही स्टेप नंबर 1मध्ये काय केलं होतं, तुम्ही फक्त कॉलेजेस सिलेक्ट केले होते. म्हणजे तुम्हाला कुठले कुठले कॉलेजेस पाहिजेत तर हे सगळे कॉलेजेस तुम्ही शॉर्टलिस्ट केले होते. आता स्टेप नंबर 2मध्ये काय करायचं आहे की जे पण तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट केलेले आहेत, जे पण तुम्ही कॉलेजेस शॉर्टलिस्ट केलेले आहेत त्या सगळ्या कॉलेजला प्रेफरन्स द्यायचं आहे. की तुम्हाला प्रेफरन्स नंबर 1ला कुठलं कॉलेज पाहिजे, प्रेफरन्स नंबर 2ला तुम्हाला कुठलं कॉलेज पाहिजे, प्रेफरन्स नंबर 3ला तुम्हाला कुठलं कॉलेज पाहिजे. तर हे सगळे प्रेफरन्सेस या स्टेप नंबर 2मध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. आता हे तुम्हाला कसं करायचं आहे तर ते तुम्ही एकदा बघून घ्या. तर ह्या इकडे तुम्हाला सगळ्यात खाली सगळे तुम्हाला कॉलेजची लिस्ट दिलेली असेल. जे पण तुम्ही कॉलेजेस स्टेप नंबर 1मध्ये सिलेक्ट केले होते, जे पण तुम्ही शॉर्टलिस्ट केले होते तर ते सगळे कॉलेज आणि त्या कॉलेजची तुम्हाला ब्रांच दिलेली असेल. तर ह्या इकडे तुम्हाला प्रेफरन्स कसा सेट करायचा आहे तुम्हाला इकडे दिलेला आहे, सेट प्रेफरन्सेस, आणि त्याच्या खाली तुम्हाला सगळे चेकबॉक्स दिलेले आहेत. आता ज्या पण चेकबॉक्सवर तुम्ही सगळ्यात पहिले सिलेक्ट कराल ते तुमचा प्रेफरन्स नंबर 1मध्ये सिलेक्ट होईल. जसं की VJTIचा CS म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची ब्रांच TFWS कोड. तर ह्या इकडे मी सिलेक्ट करतोय. इकडे मी सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता प्रेफरन्स नंबर 1 म्हणजे हे VJTI कॉलेजची कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच ही प्रेफरन्स नंबर 1वर मी सिलेक्ट केली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स नंबर 2ला कुठलं कॉलेज सिलेक्ट करायचं आहे तर मला VJTI कॉलेजच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांचची मी नॉर्मल सीट सिलेक्ट करतोय. ते मी सिलेक्ट केलं, ते ह्यामध्ये प्रेफरन्स नंबर 2 सिलेक्ट झालं. त्याच्यानंतर प्रेफरन्स नंबर 3ला तुम्हाला कुठलं कॉलेज सिलेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मला थर्डोमल कॉलेजच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांचचे मला TFWS कोड मला हे प्रेफरन्स नंबर 3ला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर मला नॉर्मल सिलेक्ट करायचं आहे, नॉर्मल सीट. तर तुम्ही ते बघू शकता तुम्हाला ते सगळे प्रेफरन्स वाईज तुम्हाला लिस्ट बघायला मिळेल. नंबर 1ला तुम्ही कुठला प्रेफरन्स सेट केला आहे, नंबर 2ला तुम्ही कुठलं कॉलेज ठेवलेत, नंबर 3ला तुम्ही कुठलं कॉलेज ठेवलं आहे. तर हे सगळे कॉलेज तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यानंतर मला प्रेफरन्स नंबर 5ला फॉर एक्झाम्पल म्हणून मी ते विद्यालंकार कॉलेज सिलेक्ट करतोय. विद्यालंकारचा TFWS, त्याच्यानंतर नॉर्मल, तर हे मी प्रेफरन्सेस सिलेक्ट करतोय. त्याच्यानंतर मी ठाकूर कॉलेज ठेवतोय TFWS, त्याच्यानंतर नॉर्मल सीट, तर हे मी सिलेक्ट करतोय. त्याच्यानंतर मी ते IT ब्रांच सिलेक्ट करतोय. जस्ट फॉर एक्झाम्पल इथे VJTIचे मी ते TFWS सीट, त्याच्यानंतर नॉर्मल सीट ह्या इकडे मी सिलेक्ट करतोय. तर असे तुम्हाला प्रेफरन्सेस सेट करून ठेवायचे, ठीक आहे. आता इथे मी एक्झाम्पल म्हणून मी ते कसे इथे प्रेफरन्सेस सेट करतोय की जस्ट तुम्हाला एक्झाम्पल देण्यासाठी की नक्की तुम्हाला कसे प्रेफरन्सेस सेट करायचे आहेत. बट जशी तुम्ही कॉलेज लिस्ट बनवली असेल त्या हिशोबाने तुम्हाला प्रेफरन्सेस ह्या इकडे सिलेक्ट करायचे आहेत. त्याच्यानंतर एकदा तुम्ही सगळे प्रेफरन्सेस सेट केलेत त्याच्या खाली तुम्हाला ऑप्शन काय दिलं आहे, रिसेट माय प्रेफरन्सेस. आता जर तुम्ही ह्या रेड कलरच्या ऑप्शनवर क्लिक केलं तर त्याच्यानंतर जे पण तुम्ही प्रेफरन्सेस सिलेक्ट केलेले असतील तर हे सगळे कॅन्सल होऊन जातील आणि तुम्हाला परत सगळं पहिल्यापासून सगळं तुम्हाला प्रेफरन्स सेट करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला बाजूला ऑप्शन दिलं आहे सेव्ह अँड प्रोसीड, यावर तुम्ही ऑप्शनवर क्लिक केलं तर त्याच्यानंतर तुमची ही स्टेप प्रोसीड होऊन जाईल आणि जे पण तुम्ही प्रेफरन्सेस सेट केलेले असेल तर त्या प्रेफरन्सेसच्या अकॉर्डिंग तुम्हाला सगळी ऑप्शन फॉर्मची समरी तुम्हाला बघायला मिळेल की तुम्ही पहिल्या प्रेफरन्सला कुठलं कॉलेज ठेवलं आहे, दुसऱ्या प्रेफरन्सला कुठलं कॉलेज ठेवलं आहे, तिसऱ्या प्रेफरन्सला कुठलं कॉलेज ठेवलं आहे. तर हे सगळे तुम्हाला प्रेफरन्स वाईज तुम्हाला लिस्ट बघायला मिळेल. कुठल्या कॉलेजची तुम्ही कुठली ब्रांच ठेवलेली आहे तर हे पण तुम्हाला सगळं बघायला मिळेल. त्याच्या बाजूला सगळे तुम्हाला चॉईस कोड पण दिलेले आहेत की नक्की तुम्ही TFWSला तुम्ही पहिला प्रेफरन्स दिलात की नॉर्मल सीटला तुम्ही पहिला प्रेफरन्स दिला आहे. तर हे सगळे तुम्हाला चॉईस कोड पण बघायला मिळतील. त्याच्यानंतर वरती तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले असतील रेड कलरमध्ये.
सगळ्यात पहिलं ऑप्शन काय दिलं आहे, इन्सर्ट चॉईस कोड. आता इन्सर्ट चॉईस कोड म्हणजे काय, म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या लिस्टमध्ये जर तुम्ही एखादं कॉलेज ॲड करायचं तुम्ही विसरलात आणि आता तुम्हाला कळलं की ते कॉलेज मला ॲड करायचं आहे, तर तुम्ही इन्सर्ट चॉईस कोडवर क्लिक करून तुम्ही ते कॉलेज ॲड करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला बाजूला ऑप्शन दिलं आहे की इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टली. म्हणजे जर तुम्हाला कुठल्या कॉलेजचा चॉईस कोड माहिती असेल तर तुम्ही डायरेक्टली तो चॉईस कोड एंटर करून ते कॉलेज तुम्ही ह्या इकडे ॲड करू शकता. त्याच्यानंतर मूव्ह चॉईस कोड. जर तुम्हाला कुठला चॉईस कोड मूव्ह करायचा असेल, जर तुम्हाला कुठला प्रेफरन्स मूव्ह करायचा असेल तर तुम्ही तो चॉईस कोड इथून मूव्ह करू शकता. तर फॉर एक्झाम्पल मला ते DJ सांगवीचं कॉलेज ॲड करायचं आहे, मी जे DJ सांगवीचं कॉलेज ॲड करायला विसरतो, तर मी ते इन्सर्ट चॉईस कोडवर क्लिक करेन. त्याच्यानंतर तुम्हाला सिलेक्ट युनिव्हर्सिटी, मी ते मुंबई युनिव्हर्सिटी सिलेक्ट करून त्याच्यानंतर सिलेक्ट इन्स्टिट्यूट. नक्की ते कॉलेज कुठलं आहे तर त्या कॉलेजचे तुम्हाला नाव हे इकडे सिलेक्ट करायचं आहे. जसे की मला DJ सांगवीचं कॉलेज ॲड करायचं आहे, तिकडे तुम्ही बघू शकता खाली तुम्हाला DJ सांगवीचं कॉलेजचं नेम ह्या इकडे दिलेलं आहे, तर मी ते सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर इन्सर्ट चॉईस कोड, ते चॉईस कोड तुम्हाला एंटर करायचं आहे. जसं की तुम्हाला कुठल्या ब्रांचला अप्लाय करायचं आहे तर ते सगळे तुम्हाला ब्रांचेस ह्या इकडे दिलेले असतील. तर मला ते कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रांच मला ॲड करायचं आहे, तर मी ते कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रांच मी ते ॲड करतो. त्याच्यानंतर इन्सर्ट चॉईस कोड. जर मी इन्सर्ट चॉईस कोड केलं तर तुम्ही ते खाली बघू शकता इथे DJ सांगवी हे कॉलेज ॲड झालेलं असेल. त्याच्यानंतर जर तुम्हाला कुठला चॉईस कोड मूव्ह करायचा असेल, म्हणजे जर तुम्हाला प्रेफरन्स जर तुम्हाला चेंज करायचे असतील तर इथे तुम्ही मूव्ह चॉईस कोडवर क्लिक करू शकता आणि जे पण प्रेफरन्सेस आहेत हे तुम्ही चेंज करू शकता. फॉर एक्झाम्पल सिलेक्ट प्रेफरन्स नंबर टू विच यू वॉन्ट टू मूव्ह. तुम्हाला कुठल्या प्रेफरन्स नंबरचे ते मूव्ह करायचं आहे तर तो तुम्हाला प्रेफरन्स नंबर सेट करायचा असेल, जसं की मी ते सेकंड प्रेफरन्स सेट करतो. त्याच्यानंतर सिलेक्ट चॉईस कोड टू विच यू वॉन्ट टू मूव्ह. तुम्हाला तो चॉईस कोड सिलेक्ट करायचा लागेल. त्याच्यानंतर मी ते VGTI हे सिलेक्ट करतो. मूव्ह चॉईस कोड, ते तुम्ही इथे बघू शकता ते चॉईस कोड ह्याकडे मूव्ह झालेलं असेल. जे मी आधी सगळ्यात पहिले कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सगळे ब्रांचेस सिलेक्ट केले होते, त्याच्यानंतर मी खाली सगळे IT सिलेक्ट केले होते. बट आता कसं झालं आहे की ते VGTI, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि IT हे असं सिलेक्ट झालेलं आहे. सो जर तुम्हाला हे चॉईस कोड मूव्ह करायचे असतील तर ते पण तुम्ही ह्याकडून मूव्ह करू शकता. सो एकदा तुम्ही हे सगळं सिलेक्ट केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही 4th स्टेपमध्ये जाल. 4th स्टेप ही तुमची लास्ट स्टेप असणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचं ऑप्शन फॉर्म तुम्हाला कन्फर्म करावं लागणार आहे. म्हणजे सगळं तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे आणि तुमचं ऑप्शन फॉर्म तुम्हाला सबमिट करायचं आहे. एक तुम्ही लक्षात घ्या की एकदा तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म सबमिट केलात तर त्याच्यानंतर परत तो ऑप्शन फॉर्म एडिट होणार नाही. सो त्याच्यामुळे जे पण तुम्ही प्रेफरन्सेस सेट कराल, जे पण तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्सेस द्याल तर ते कॉलेजचे प्रेफरन्सेस एकदम तुम्हाला नीट केअरफुली सेट करायचे आहेत. तुम्ही 1-2 वेळा व्हेरीफाय करा. टाईम लागला तरी चालेल, आपल्याकडे 3 दिवस आहेत ऑप्शन फॉर्म फिलअप करायला. टाईम लागला तरी चालेल, बट तुम्ही ते प्रेफरन्सेस एकदम नीट तुम्हाला सेट करायचे आहेत आणि त्याच्यानंतरच तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म हा सबमिट करायचा आहे. सो गाईज आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल की तुम्हाला ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे. आता मी ते 4 स्टेपमध्ये का नाही गेलो, कारण की जर मी 4 स्टेपमध्ये गेलो तर माझा हा ऑप्शन फॉर्म सबमिट होईल. तर मला हा ऑप्शन फॉर्म सबमिट नाही करायचा आहे. मला थोडेफार काय काही ते चेंजेस करायचे आहेत, जे मी ही व्हिडिओ झाल्यानंतर चेंज करेन. जस्ट फॉर एक्झाम्पल हे मी तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करून दाखवले की तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये कसं तुम्हाला प्रेफरन्स सेट करायचा असतो, कसे तुम्हाला कॉलेजेस सेट करायचे असतात, तर ते मी तुम्हाला दाखवलं आणि आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर सगळं तुम्हाला समजलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगा. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ, आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.